पूजेची तयारी झाली. चल आता वेळ होण्याआधी जाऊन गुढी लावाव काय की वरती, त्याला सांगते लावा म्हणून. ते बाबानं पेढ्याचा आणलेला बॉक्स कुठे ठेवलाय गड्या? त्याच्यामध्ये पेढे होते, प्रसादासाठी देता आले असते. ते शिरा वगैरे काय बनवला नाही मी, म्हणलं पेढे तरी देवाव हातामध्ये. बाई मीना, काय गाई झाली का पूजेची तयारी? प्लेट सजावट केली का चांगली? कुंकू हळद त्याच्यामध्ये दिवा दोरा ते सगळं टाकलं का बाई? हो गाई, सगळं टाकलं, सगळं व्यवस्थित केलंय बघ. चल आता, पण माझं काय म्हणणं होतं, ते पेढ्याचा बॉक्स आणलेला बाबानं कुठं ठेवला ग? मला इथं कुठं दिसना झालाय. फ्रीजमध्ये बघितलं, किचन वाट्यावरही कुठं दिसना झालाय. तुला आहे का माहीत? हा ग, पेढ्याचा बॉक्स बाहेर ठेवलाय ग. लेकरं येऊन जाऊ लागले, बघू लागले गुढीला. लावली बाबानंतर जावयानं गुढी लावली बघ. आता चल पूजा वगैरे करता येते. पेढ्याचा बॉक्स आहे बाहेर आहे, आले तसं लेकराला द्यायले मी हातावर. आणि चिंकी नाही खाल्ला पेढा. चल बरं असं का? आणि आई ते गुढीला अगोदर पेढा रसा चढवावा असता की नाहीये लेकराच्या हातात द्यायच्या आधी? अगं बाई ठेवलाय ग, तू त्याची काही काळजी करू नको. चल पहिले पूजा करून घे, मी पेढा ठेवलाय तिथं. बरं चल मग. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्याचे जाओ, हीच देवाचरणी प्रार्थना. पिशाचे जाई दूर पळूनी कडू निंब पाला, कडू रसाचे सेवन करूया गुळ जिरे घाला. गुढी पाडवा सण हा पहिला नववर्षी करती, आरती करूनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. गुढी उभारू चैत्र मासी प्रतिपदा तिथी, आरती करूनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. बाबा आरती झाली, प्रसाद द्या तुम्ही वाटून सगळ्यांना. मम्मी पेला बेटा, जास्त पेढा खाऊ नये मा. तू खाल्ला की पेढा, आता जास्त पेढा खाल्ला की दात खराब होतात माय. अगं मी ना दे लेकराला पेढा. ते काय दात खराब व्हायला का? लय दात आलीत की काय तिला? 4-2 दात होतं, त्याच्यामध्ये बी तू तिला हे करायली. दे पेढा लेकराला. अहो बाबा, मला माहित होतं दात काय खराब होणार होतं, मी असंच म्हणायली तिला. पण ते माझं काय म्हणणं हाय, पोटबीट दुखायचं भाई जास्त गोड खाल्ल्यानं. बाहेर होते तेव्हा तिनं खूप पेढे खाल्ले, तर उगं कशाला जास्त है की नाही? बरं बाबा, आता तिनं जेवण वगैरे करल, कशाला आता पेढे बिडे जास्त देऊ तिला मी? अगं मी ना जास्त देऊ नको, थोडासा तुकडा टाक हातावर तिच्या. रडायची व्हय, रडली की मग ऐकत नाही किती वेळ बी. बरं बापा, चला देते पेढा तिला. बाई चल, तुला घरातला चांगला थंडा गार पेढा देते, छान आहे ती मस्तपैकी. बाबांना आणून लपून ठेवला माहिती का? ते कोणाला सांगितलं नाही माय. चल तुला देते चिंकी. चल बाई चिंकी, घरामध्ये चल माय. चल बाई, माझं पीठ चुरून तरी झालं. आता चपात्या करायला लावते शेवंताला. शिलाला तर बोलण्यात काय अर्थ नाही, तिला काय बोलून फायदा नाही. वस पडायची भय मयावरच, त्यामुळं चपात्या शेवंताला करायला सांगते. आता मला लई गरमी व्हायली इथं, किती वेळची बसले. भाजी बिजी कापून देते तिला, तिनं फोडणी घालावं, चपात्या करून घ्यावा दराशा. आई, आता पाणी किती दिवस येणार नाही? होतं तेवढं सगळं संपलं. आज आंघोळीला, धुण्याला, भांड्याला सगळं पाणी लागलं. आता पाणी नाही, काही नाही जास्त. कूलरमध्ये पाणी टाकावं म्हणलं होतं, मात्र आता ते पाणी नसल्यामुळं कसं करायचं ग? सांग बरं मला, नळाला केव्हा पाणी येणार आहे? आता मला काय माहित केव्हा पाणी येणार आहे? ती पाईपलाईन फुटली म्हण कुठं तरी, आता केव्हा येते काय माहित बाई मला. एवढं रागाने येऊन विचारायला काय झालं? आता पीठ चुरून दिले, चपात्या कर गुणानं. मी कशाला करू चपात्या? कर की चपात्या. आता कालचा दिवस सगळा कामातच गेला मोवा. आणि आता करणागडे सकाळी उठलो तेव्हापासून मी भरपूर कामं केले, नाश्ते मीच बनवले, फरशी पुसली, भांडे घासले. आता म्यानं होईनागडे आई, मी करणार चपात्या बिपात्या. तुला खरं ते सांगायले बघ, शिरीला बोलून तिच्याकडून करून घे, मी करणार. शिरीनं केले असते तर मी तुला सांगितलं असतं का? का मी येड्यावानी इथं पीठ चुरत बसली असते? सांग बरं मला. एवढं शहाणपणानं सांगायलीस की शिरीला बोलवून तिच्याकडून चपात्या करून घे म्हणून. मी केलं असतं का? पीठ चुरलं असतं का? एवढं मला बोलायला लागलीस ते तू. मयानं एकटीनं कामं तुझ्यानं होत नाहीत, तशी मयानं बी होत नाहीत. समजलं काय? सकाळपासून मी बी आवरावरी मध्ये लागले होते. पूजेचं सगळी तयारी केली, हे ते सगळं घर पुसून काढले. आता मयानं व्हायना गड्या शेवंता, मी पीठ चुरून दिले बघ, भाजी कापून देते, फोडणी घाल, चपात्या कर आणि भात टाक दरासा. ठीक आहे, आता मी उठते तिकडे जाते बघ. मला जास्त कामं लावू नको, तुझ्या वयाची नाही मी. आता वय झालंय माझं, मयानं उठणं बसणं व्हायना बार बार बघ.
मग का मी एकटीच काम करून करून मरू की काय? हा, तुला कसं काही वाटेना झालंय ग? सून गावाकडे तिकडे गेली, तिच्या माहेरा गेली, एक दुसरी सून इथं हाय, मस्त आराम करायली, रूम मध्ये झोपून राहते एसी मध्ये. मया कूलरचं पाणी संपलंय, मया रूम मध्ये एसी नाही, काही नाही. तुम्हाला कसं वाटेना झालंय काही? आता मी मीना वहिनीच्या रूम मध्ये जाते आणि तिथे जाऊन झोपते बघ. तुला सरळ सांगायले, आता मला उठवू नको, मी स्वयंपाक काय बनवणार नाही, मी जेवणार बी नाही, ते खरं ते सांगायले बघ. शेवंती, तुला खायचं नसेल तर खाऊ नको, आमच्या नावचा स्वयंपाक करून दे बाई. तुझ्या बाबाला, मला, केशवला स्वयंपाक लागते. ते लेकरू हा एखादी चपाती ते खाईल, नाही तर भात खाईल. आम्हाला करून दे माय. तू नाही खाल्ला तरी चालते, आणि त्या शिरीचा नाही केला तरी चालते, तिचं बघून घेईल काय करायचं ते. आणि ज्या टायमाला म्हणली त्या टायमाला तुला करून द्यावंच लागणार आहे तिला. तुझ्याच अंगावर तिचा डोळा हा, म्हणजे हे आहे बघ. त्याच्यामुळं ना जास्त भांडणं करू नको, जास्त बोलू नको, स्वयंपाक कर आणि मग जाऊन झोप आरामशीर. कुठं झोपू? तुझ्या रूम मध्ये झोप. कुठं झोपतीस? कूलर मध्ये पाणी नाही म्हणून सांगितलं ना आई, पहिला शब्द तेच होता ना मवा. मग डोकं कामून खायली शे तू? हा, कूलर मध्ये पाणी नाही म्हणलं, मला बिना कूलरची झोप येत नाही. उन्हाळा लागलाय, कडक ऊन लागायलाय, नुसती त्या पंख्याखाली गरमी व्हायली, गरम वाफ फेकायलाय बघ तुला सांगायले. आणि ती शिली जाऊन त्या मिनीच्या रूम मध्ये झोपली, स्वतःच्या रूमला लॉक केले बाईनं. एसीच्या रूम मध्ये झोपा वाटायला, आता मी तिकडे जाऊन झोपावं म्हणलं होतं. मिनी नाही, काही नाही, घरी मिनीच्या रूम मध्ये जाऊन झोपणार होते लेकराला घेऊन. तर ती तिथे जाऊन बसली बाई, आणि चैन आता लॉक केले. सांग बरं आई, तू असं काम ना, तू जाऊन बोल ना तिला जरा असं. मी हे तुला खरं ते सांगायले बघ, स्वयंपाक करणार म्हणलं होतं तर मी करणारच नाही बघ. माझ्या मनात आलं होतं आता तुमच्यासाठी करून द्यायचं, पण जोपर्यंत तू त्या मिनीला, त्या शिलीला जाऊन बोलणार नाहीस की मला त्या रूम खाली कर बाई आणि तिला शेवंतला जाऊन झोपू दे, तोपर्यंत मी करणारच नाही. जाऊन झोप, जाय तू आरामशीर झोप. तू जाय, शिलीसोबत भांडणं कर. तू आराम करायचा तर आराम कर, स्वयंपाक करू नको. जाऊ दे माय, जाऊ दे, राहू दे. तू कहाला स्वयंपाक करती? मग ह्यात काही जोर नाही त्या शिलीचा मार खायासाठी, त्यामुळं मी काय करणार नाही बघ. तुला जाऊन करायचं तर काय करायचं ते कर. मी वेड्या वाकड्या आपल्या चपात्या करते, कशी तरी भाजीला फोडणी घालते, आणि त्या लेकरासाठी ना आमच्यासाठी थरासा भात टाकते, आणि तुला मी स्वयंपाकही करणार आलो बघ. तुला सरळ सांगायलो, येऊन खायचं नाही मच ताटामध्ये येऊन बसून. हां, मी नावचा तर करना. शिलीच्या नावचा करायली की नाही तू? हो, तिच्या नावचा करायली मी. नाही केलं तर ती कच्चं खायची होय मला, त्याच्यामुळं ना तिच्या नावचा स्वयंपाक करायली मी. तुझ्या नावचा करणार नाही बघ. माय आई, मला वाटलं नव्हतं ये तू अशी असशील म्हणून. सुनेला खाऊ घालायलीस आणि तुला लेकीला खायला काटे लागायले तर टोचायले की काय तुला मी तुझ्या घरामध्ये. 4 महिने तुला सण होईना हले. 2 महिने तर गेले असे तसे भांडणा तुंडणामध्ये निघून, आणि 4 महिने तुझ्या इथं जास्त राहिलो तर तू मला म्हणालीस मी तुझ्या नावचा स्वयंपाक करणार नाही. मी जर सकाळी म्हणलं असं तुझ्या नावचा चहा बनवणार नाही, तुझ्या नावचा नाश्ता करणार नाही, तू त्या ज्या जागेवर फिरलीस त्या जागची मी फरशी पुसणार नाही, भांडे घासणार नाही, तुझ्या ताटात खाल्लीस ते कप धुणार नाही. मी म्हणलं असं तर जमलं असतं का वय आई? मला म्हणालीस की तुला 2 चपात्या एक्स्ट्राच्या करायला, तुझ्या अंगावर जड चाललंय, भात टाकायला, भाजी करायला त्या अंगावर जास्त जड चाललंय, तू माय फसका मही. शेवंती करते ग माय, करते. तुझ्या नावचा करते ग. डोकं खाऊ नको मुव, जाय खप तिकडे जाऊन झोप. तुला काय करायचं ते कर. स्वयंपाक करते तुझ्या नावचा बी, आणि उद्या सकाळचा नाश्ता करू नको बघ माझ्या नावचा, नाही तर दिवसभर मला सांगशील तुझ्या नावचा नाश्ता बनवला, तुझ्या नावचा चहा बनवला म्हणून. समजलं काय? मी तुझ्या नावचं तुला करू खाऊ घालते. तू जोपर्यंत अशी 70-80 किलोची होत नाहीस तोपर्यंत तुला खाऊ घालते माया. तू आरामशीर बसून खाय. जेव्हा लहान होती का तेव्हा तुला खाऊ घातलं, आता मोठी झाली तेव्हा तुला खाऊ घालते. माय, मी खाऊ घालते, मी मरेजेस तर तुला खाऊ घालत राहते. काही टेन्शन घेऊ नको, तू कामं करू नको, आरामशीर आराम कर माय. 4 महिने काय, अजून 10 महिने राहायचं, आरामात राह माय. हो कर. शेवंतीला काय मात चढलाय गधडीला. इतकं रागात बोलले, एवढं प्रेमानं सांगितलं तरी बी पोरगी हो कर म्हणून निघून गेली. हिला दोन्ही बाजूचा काहीच फरक पडला नाही. एखादी लेक म्हणली असती, आई भये बाजूला तू पीठ चुरलं, मी चपात्या करून घेते आणि भाजीला फोडणी घालते, भात तरी तू कर. मी भात केला असता आणि बाजूला गेले असते. मात्र ही पोरगी लय माजून गेली, बिघडली सगळी. हिला आता 4 महिने काय राहते बापा, मुहात जीवच खाते वाटायले. चूक झाली रे देवा माझ्याकडून. त्या मिनीला जाऊन तिकडे पाठवलं, हिच्या नादात लागून तिला भांडणं केले, या
शिरीसोबत असं झालं. आता काय होता काय होणार हा या घराचं रे देव जाणार बापा. घरी काय चाललंय काय माहिती देवा. फोनही नाही काही नाही, त्या शिलाने कॉल केला नाही काही नाही. मी की माझाही करणं नाही झाला. तिला करून विचारू काय की गुढीपाडवा कसा झाला म्हणून, पूजा वगैरे केली की नाही तिनं, का सासूबाईनं केली आमच्या, काही माहीत नाही. एखादा फोन तरी करून विचारू काय की तिला मी. काय मीना काय चाललंय? काही नाही, अशीच बसले होते. पण मी काय ओळखलं नाही. कोण आपण? काय मला तू ओळखलं नाहीस? नाही म्हणजे मला खरंच ओळखायला येत नाहीये. कोण म्हणजे सांगा तरी ना. अगं मी सरू. अगं कोणती सरू? अरे देवा घ्या, या पोरीला मी आठवणीत सुद्धा नाही. अगं माझी माय मी ग सरिता, तुझी क्लासमेट, तुझी लहानपणची मैत्रीण. इतक्या लवकर विसरली का? डोळ्याला चष्मा बिस्मा लागला की काय तुला? काढून ठेवला असन तुला मी आता ओळखायला बी येईना झाले. जाय चष्मा लावून ये, मग तरी तुला ओळखायला येईल मी. अगं माय सरू, अगं काय हुलिया केला स्वतःचा? काय बनलीस तू? आरशात बघितलं की नाही किती दिवसापासून? तुझे लांब लांब केस कुठे गेले? हे काय रंगीबिरंगी केस करून ठेवलेस? किती जाड होतीस तू, एवढी बारीक कशी झालीस काडीसारखी? तुला कसं ओळखणार ग सर रे? काय सरिता, अरे बापरे किती दिवसानंतर भेट झाली. पण अशी का झालीस तू ते सांग बाय मला आधी. सांगते सगळं काही सांगते माझी माय. मला तू सांग, तू कशी आहेस? घरचे कसे आहेत तुझ्या? तुझा नवरा कसा आहे? माझे जिजू अगं सगळे छान आहेत. तुझे जिजू पण छान आहेत आणि तुझी लेक पण खूप छान आहे बघ. लेक? अगं बाई तुला मुलगी झाली? आई शपथ मीना, काय बोलते तू? सांगितलं नाही तू? किती मागे पण येऊन गेली होतीस वाटतं, तेव्हा पण काय कळू दिलं नाही काही नाही. एक रात्र आलीस आणि निघून गेलीस. मी पण आले नाही काही नाही, मला असं कानावरून पडलं की तू आली होतीस म्हणून. पण असं कोणी नाही सांगितलं तुला मुलगी आहे म्हणून. काय चाललंय छुपे रुस्तम तुम्ही? अगं सोड ना, मजाक कशाला करते, जाऊ दे. तुला मी सगळं काही सांगेल. मला तू हे सांग आधी, एक काम कर, तू वरती आणि इथे बस. मला बसून सगळं काही सांग की तू अशी कशी बदललीस? एवढी जाडच्या जाड होतीस, 80-90 किलो तुझं वजन होतं आणि तू झालीस काय 15-20 किलो तरी वजन आहे का तुझं? अगं आहे ग, नको काळजी करूस. 15-20 कशाला, 35-40च्या मधात माझं वजन येतं. एवढं कशाला कमी समजतेस तू? मी बरं दिसत असेल तुला बारीक, पण आहे ग जाड थोडीशी मी. बरं ठीक आहे, तू म्हणतेस तसं. आता सांग मला, तुझा हुलिया आणि तुझे रंगरूप कसं काय बदललं? तुझं काय झालं नेमकं ते सांग. अगं कसं आहे ना, तू रोहनला ओळखतेस का? कोण रोहन? अगं काय सांगू तुला, तू सगळंच काही विसरलीस. माझ्यापेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा एका वर्षाने मोठा होता बघ. आपल्या किती म्हणजे सपोज आपण 11वीत होतो तर ते 12वीत होता बघ. त्याला ओळखत असशील ना ग तू? हां आलं लक्षामध्ये. तो रोहन म्हणजे तो प्रत्येक पोरीला ताडायचा तोच ना? अगं प्रत्येक पोरीला ताडत नव्हता ग तो, म्हणजे प्रत्येक पोरीला म्हणजे असं सांगत होता की मला सरू आवडते म्हणून, सरिता आवडते म्हणून. बाकी काही नाही बघा, असंच आहे. आणि मग त्याचं आणि माझं म्हणजे लव्ह मॅरेज झालं तुला सांगते. आणि आम्ही पळून जाऊन लग्न केलं. घरात मान्यता नव्हती म्हणून आम्हाला बाहेर जावं लागलं. आणि अक्षरशः तुला काय सांगू, 1-1.5 वर्ष मी गावात आलेच नाही बघ. आणि मग आम्ही तिकडे सिटीलाच होतो. औरंगाबाद माहिती आहे का तुला? औरंगाबाद साईडलाच आम्ही किती 6-7 महिने राहिलो. आणि मग तिकडनं आम्ही पुण्याला गेलो, तिकडे 4-6 महिने राहिलो. आणि मग नंतर मग गावामध्ये त्याने त्याच्या आईवडिलांना फोन केला, मी पण केला. तर मग बोलले की ठीक आहे, आता तुम्ही झालं सगळं झालं, आता जाऊ द्या, तुम्ही या म्हणजे इकडे या बोलले, घरी या, मी मान्यता देतो वगैरे असं तसं. आणि त्याच टायमाला बघ माझं वजन जे होतं ना, असं म्हणजे जास्त खाण्यापिण्याची सोय वगैरे झाली नाही, काही नाही. आणि मग मी बारीक होत गेले ग. टेन्शन खूप होतं माझ्या मागे. पण
म्हणून मग एकदा बारीक मग मला पण वाटलं. आणि रोहन पण बोलला की बरं झालं तू बारीक झालीस, नाही तर घरचे म्हणजे तुला पसंतच केलं नसतं. आणि कसं आहे, मी त्याला कसं काय आवडायचे माहिती आहे का, भले मी 80 तरी नव्हते, 60-70 किलोची वजनाची होते, पण कसं त्याला माझा स्वभाव वगैरे आवडायचा. आणि म्हणजे लांब माझे केस होते ना गं, त्याच्यामुळे त्याला मी फार आवडायचे. आणि काय मग ते सिटीला गेली, मी बारीक पण झाली आणि छोटे छोटे केस पण करून गेले. आताही मी त्याला आवडते, आम्ही दोघं सोबतच असतो. पण आता गावाकडे आलो काही दिवस राहण्यासाठी, तर मग आता थोडं जपूनच वागते अगं, असं आहे बघ, बाकी काही नाही. आणि आता जाड होण्याचा प्रयत्न करते. मला पण माहिती आहे मी लाकडासारखी पूर्ण काडीसारखी झाली आहे ग. घरची माझी आई मला तर खूप ओरडली, तुला काय सांगू ग मी ना. ओ माय गॉड सरू, एवढी तुझ्यात हिंमत. अरे तू शाळेमध्ये, तू वर्गामध्ये, तू कॉलेजमध्ये, तू जिथं असं आम्ही तुला ओळखते ना, तर कधी असं तुझ्या तोंडातून जास्त आवाज निघत नव्हता आणि तू पळून जाऊन लग्न केलं. अरे बापरे, कमालच झाली हा सरिता. अगं प्रेम झाल्यावर तर तेवढी हिंमत आली, त्याच्या आधी कुठं हिंमत होती ना. माझ्या मायबापाला बोलायची हिंमत होती ना, शिक्षकांना बोलायची हिंमत होती ना, मैत्रिणीमध्ये एखादा विषय मांडण्याची हिंमत नव्हती. तुला माहिती आहे चांगल्या प्रकारे माझा स्वभाव कसा होता. पण जसं लग्न झालं तशी मी बाहेर गेली आणि बघ असा विषय गंभीर झाला की मी बाहेर जेव्हा सिटीला फिरली, औरंगाबाद झालं, पुणे झालं, नंतर मला हळूहळू समजायला लागलं की दुनियादारी काय असते. तेव्हापासून बघ, म्हणजे मला जर कोणी एक शब्द दिला तर मी लगेच 4 शब्द देऊ शकते. म्हणजे असं झाली, स्पीड अशी वाढली बघ माझी. बाकी काय असं म्हणजे आपल्या मैत्रिणीमध्ये तर गोष्ट सोड वेगळी आहे, पण मला असं म्हणजे घरचे पण कोणी असं आगाऊ काही बोलत नाही. आणि आता सगळं काही व्यवस्थित आहे, फक्त आता मला थोडं जाड व्हायचे. आणि बाय द वे तुझं काय चाललंय ते सांग मला आता पुढचं. माझं काही नाही ग सांगण्यासारखं. अरे फोन आला, शीलाचा फोन येतोय. सरिता ऐक ना, मी तुझ्या घरी येते तुला भेटायला. हॅलो ताई, कशा आहात हो? अगं मी छान आहे शीला, तू कशी आहेस? अहो मी तर लय चांगली आहे हो माय. तुमच्याच रूममध्ये येऊन बसले बघा. अहो ते काय झालं, पाणी येईना झालंय. 4-5 दिवस झालं बघा, पाणी येईना झालंय. आणि मग कूलरमध्ये पाणी टाकायलाच नाही किंवा घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये. तर शेवंतीच्या रूममध्ये तुम्हाला माहीत आहे कूलर आहे ते, आणि आपल्या रूममध्ये AC आहे. आणि आता तुम्ही मला सांगा, आता तिनं तुमच्या रूममध्ये येईल म्हणून मी काय केलं, माझ्या रूमला कुलूप लावलं आणि तुमच्या रूममध्ये येऊन बसले बघा. आणि कसं आता माझ्या रूममध्ये तिला विचारायची हिंमतच नाही की मी तुमच्या याच्यामध्ये रूममध्ये जाऊन झोपते किंवा काय म्हणून. AC आहे ना माझ्या रूममध्ये. आता तिला व्हायली गरमी, मी तिला बघितलं बेचैन होती, नुसती घाम बसू लागली अंगाचा. मला म्हणली नुसती गरमी व्हायली, उन्हाळी लागायली म्हणली. म्हणून मग मी हा विचार केला, मी म्हटलं आता हिला येऊच द्यायचं नाही, म्हणून मग मी काय केलं, लॉक केलं माझ्या रूमला आणि तुमच्या रूममध्ये येऊन बसली बघा. आणि आता इथे यायची तर तिची हिंमतच नाही, आणि मला चाबी मागायची माझ्या रूमची हिंमत नाही तिला. त्याच्यामुळं असा खेळ केला बघा. तिला असंही नको तसंही नको, गरमी होऊ दे, मरू द्या तिला. आहे की नाही बरं? शीला तू लयच हुशारच ग. मला वाटलं नव्हतं तू तर माझ्या पुढे हुशार निघाली का. मी पण एवढी चाल नाही म्हणजे हे करू शकत बाई, तुझ्यासारखी चालवू शकत का मा एखादी चाल. पण मायच्या शीला तू लय हुशारच रे बाप्पा, तुझ्या दिमागाला नो चॅलेंज आहे रे बाप्पा, कमाल केली. बरं झालं येऊन बसलीस माझ्या रूममध्ये ते येऊन, नाही तर त्या शेवंती आली असती, तिनंच मला घरातून बाहेर काढलं आणि माझ्या रूममध्ये येऊन झोपली असती आणि आराम केला असता. बरं झालं शीला तू आलीस माझ्या रूममध्ये, ते खूप चांगलं केलं. जाऊच नको. आणि तिनं जर म्हणली बी ना की मला इकडे या रूममध्ये यायचंय, तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, मग तिला हिसकान फिसकात दाखव, तुझ्या अंगातलं भूतच दाखव तिला, नाही का, असं कर. आणि तू जर बाहेर जाऊ लागलीस ना समजा जेवायला जो काय कशासाठी बी, तर बाहेर तर न काय कर माहिती आहे का, लॉक कर माझ्या रूमला, येऊ देऊ नको तिला रूममध्ये, माझ्या पावलट टाकू देऊ नको. मला तिनं अजिबात आलेली पटणार नाही बघ, सहनच होणार नाही. अहो माशीला
हो माय ताई, तुम्ही मला सांगायची काय गरज नाही. बराबर मी या दोघीला जागेवर आणले. आता रोजही फरशी पुसायला आता, रोजही भांडे घासायला आता, कपडे धुवायला आता, आणि त्या शेवंतीला तिला डाग पुसपुस म्हणून तिला एवढं परेशान केलं मी की ती येड्यावानी झाली. तिला सुधरूच देईना आले मी. चहा करून मागते, कॉफी करून मागते, नाश्त्याला मागते, जेवायला मागते. इतकं तिला परेशान केलंय की तिला वाटत असेल मी घरातून केव्हा जाऊ की केव्हा नाही की. असा तिचा जीव येडा पिसा करून सोडलाय बघा. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. मी पण माझ्या माहेरी जाणार होते, पण मी म्हणलं आता तुम्ही गेले आणि मी गेलो तर ह्या दोघी जणी मस्त करतील आणि खातीला आणि यायला काय टेन्शन राहणार आहे. आणि त्याच्यामुळं मग मी म्हणलं ही काय शेवंती जाणार नाही, काय नाही. हिचं इथून काढल्याशिवाय मी हलतच नाही ताई. त्याच्यासाठी ना मी इथंच थांबून आहे बघा. बरं झालं, त्याला असंच पाहिजे दोघीला बी. बरं मला हे सांग, आपला गुढीपाडवा सण चांगला झाला का? कोण पूजा वगैरे कोण केली? हो ताई, गुढीपाडवा सण चांगलाही झाला. सगळं काही व्यवस्थितही केलं. आणि त्या दोघीलाच मी पुऱ्या लाटायला लावल्या, कुरड्या पापड सगळं करायला लावलं त्या दोघीलाच. आणि पूजेला आम्ही आलो होतो बाहेर. गुढी चढवली होती छानपैकी आणि साडी पण छान नेसवली होती गुढीला. आणि मी थांबले पण होते, आले पण होते बाहेर. त्यांच्यासोबत गपचूप थांबले, काही बोलले नाही, काय नाही. त्या टायमाला कशाला पूजेच्या टायमाला आपण विघ्न काही काय आणायचे विनाकारण, आहे की नाही. बरं शेवंतीसोबत तर नंतर घरातही मी खेटतच तिला, तुम्हाला माहीत आहे. तिला काही सोडत नाही, काही नाही कोणत्याच गोष्टीसाठी. त्याच्यामुळं ना तिला मी बराबर जागेवर आणते घरातलं. आणि पूजेचं तेवढं जे होतं ना कार्य ते पूर्ण पार केलं बघा ताई. बाकी काही नाही असं. बरं छान झालं, सगळं काय व्यवस्थित झालं. चल मग आता लय गरमी व्हायली, मी बाहेर येऊन बसले होते. आता जाते, चिंकी उठली असेल. आणि मला हे सांग, चिंट्या कसं आहे आपलं? हाय ताई, चांगलं आहे ते ना, त्याचं काही टेन्शन नाही. सासूला सांगितले त्याला सांभाळा म्हणून. मी रागात बोलून दाखवलं, आता सासू त्याचं सगळं करायली. त्याच्यामुळं मला काही तेवढं टेन्शन नाही, काय नाही. मी फक्त बघते त्याला काय लागते काय नाही ते, आणि मोठ्या आवाजात करून सांगते याला दूध पाहिजे, याला जेवण लागतं, याला वॉशरूमला घेऊन जा. सगळं मोठ्या आवाजात केलं की दोघी गपचूप येतात आणि घेऊन जातात आणि गपचूप करतात सगळं त्याच्या चिंट्याचं बी. त्याच्यामुळं काही त्याचं टेन्शन नाही, काय नाही. आणि जा तुम्ही घरामध्ये जाऊन झोपा, करा आराम वगैरे. चिंकी उठली असेल, काळजी घ्या तिची. आणि मला फोन करत जा एक दिवस आड तरी करून, हा वेळ काढून ताई. बरं ठीक आहे, मग तू बी कर आराम आता. हो ताई, मी तर आरामच करायले तुमच्या रूममध्ये. जेव्हापासून तुम्ही गेले तेव्हापासून मी आरामच करायले. चला मग ठेवते ताई. हो शीला, चल बाय. हा ताई बाय.